सुरुवात करूयात आपण. प्रकरण 8 आपण कंटिन्यू करतोय. याच्यामध्ये आपण 10वा शोभित वनस्पतीचा प्रकार अभ्यासतोय. शोभित वनस्पती नावाचं प्रकरण सुरू केलेलं आहे 8. तर 10वा जो मुद्दा आहे तर तो कुंपणे व किनारी वनस्पती नावाने. याला इंग्लिशमध्ये हेजेस, त्यालाच उंच काटवे असे म्हणतात. उंच काटवे आणि एजेस की ज्याला खुरटे काटवे संबोधतात. एजेस आणि एजेस. तर या अंतर्गत आपण पहिल्यांदा थोडीशी जी माहिती पाहू आणि मग आपण वनस्पतीची त्या ठिकाणी अधिक स्पष्टीकरण बघू. तर आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी शोभवंत बाग, बगीचा किंवा उद्यान पार्कची रचना करतो त्यावेळेला त्याच्या कडेने कुंपणाची गरज आहे. जेव्हा आपण देखावा करतो तेव्हा त्याच्या कडेने या ठिकाणी शोभित वनस्पती कड सजवण्याची गरजेची आहे. लक्षात येईल. हे म्हणजे एजेस म्हणजे उंच काटवे आणि हे म्हणजे एजेस म्हणजे खुरटेदार. थोडं कळेल. तर जेव्हा आपण कुंपणाचा विचार करतो तेव्हा त्याचे काही वैशिष्ट्यपूर्ण फायदे, सुशोभनाचं काम होतं. ह्या उद्यानाची मर्यादा निश्चित होते. बाहेरील गोंगाट, गर्दी याच्यापासून आतमध्ये लोकांना त्रास होत नाही. जनावरांच्या पासून संरक्षण होतं. अशा वेळा उद्देशानं कुंपणाची व्यवस्था केली असते. आणि जे काही किनारी वनस्पती आपण लावतो तो प्रामुख्यानं कड सजावटीचा भाग, एक भाग दुसऱ्यापासून अलग करण्यासाठी या किंवा रस्त्याची किनार सजवण्यासाठी या वनस्पती आपण करत असतो. आता याच्यामध्ये निर्जीव कडा पण असतात, पण तो भाग या ठिकाणी आपण घेणार नाही. प्रामुख्याने सजीव कडा ज्याला आपण एजिस म्हणजे त्याची माहिती आपण घेणार आहोत. तर आता कुंपण वनस्पती म्हणजे ज्या वनस्पती उंच वाढतात, ज्यांना काटेरी अंग आहे, ज्यांना फांद्या भरपूर फुटतात, काटक आहेत, कमी पाण्यामध्ये जगतात, अभिवृद्धीसाठी सोपे आहेत, रोग आणि किडीची समस्या येत नाही, दाट गर्दी करून वाढतात, जनावरांना प्रवेश देत नाही, अशा प्रकारच्या वनस्पतीचा उपयोग आपण कुंपण वनस्पती करतो. सजीव कुंपणाचा हा भाग आहे. याच्या आधी थोडं स्पष्टीकरण आपण बघितलं. आणि किनारी वनस्पती म्हणजे ज्यांची उंची कमी असते मात्र त्याला शोभिवंत अंग म्हणून फुलं असतात किंवा पानं असतात आणि त्याची उंची सर्वसाधारणपणे 20 सेंटीमीटर ते 25 सेंटीमीटर वाढते. भरपूर त्याला फांद्या असतात आणि सुशोभनाचा अंग बहुवर्षीय पद्धतीनं ते चांगल्या पद्धतीनं करतात. तर असे हे दोन्हीच्या व्याख्या सांगितल्या. आता कुठली वनस्पती कुंपण म्हणून घ्यायची, आपल्या समोर काय मी सॅम्पल आणलं, ते सॅम्पल तर आपण पहिल्यांदा समजून घेऊ. त्यामध्ये ती वनस्पती कशी पाहिजे मी सांगितली, त्या ठिकाणी स्पष्टीकरण बघितलं. ती काटक पाहिजे, अभिवृद्धीला सोपी पाहिजे, सुशोभनाचं काम करायला पाहिजे. तर त्यातली पहिली वनस्पती म्हणून ड्युरांटा सांगितली, सगळ्यांना माहितीच आहे. तर हा गोल्डन ड्युरांटा. त्याला गोल्डन का म्हणतात, तर ह्याला सोनेरी छटा असते म्हणून, सोनेरी छटा म्हणून गोल्डन ड्युरांटा म्हणतात. तर ह्या अभिवृद्धी छाट करून पद्धतीने होते. म्हणजे आपण जर असं पिशवीमध्ये जोडून लावलं हे खालचा बुडका किंवा याचं टिप पोर्शन, लोअर टिप पोर्शन असं आपण लावला पिशवीमध्ये, ओलसर माती करून अभिवृद्धी होते. त्यानंतर त्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्याची वाढ झुडपासारखी होते. हा 2 फूट, 2.5 फूट, 3 फूट वाढू शकतो. पुरेशी वाढानंतर ह्याला निळसर रंगाची फुलं येतात, अशी पुष्पमंजरी येते, निळसर फुलं येतात आणि याच्यामध्ये तांबूस पिवळसर अशा त्या फळांची पण उपस्थिती होती. हा अर्धसावली प्रकार किंवा पूर्ण उन्हामध्ये चांगल्या पद्धतीने वाढतो. लक्षात येईल. गोल्डन ड्युरांटा. आणि हा टोपारी कलाकुसर, त्याला पण अतिशय उपयुक्त आहे. टोपारी कलाकुसर. टोपारी कलाकुसर म्हणजे काय? झुडपांना प्राण्यांचे, पक्ष्यांचे आकार देणे.
त्याला हा सोयीचा आहे. त्याच्यामध्ये आपण जिराफ करू शकतो, त्याच्यामध्ये मोर आपण करू शकतो, त्याच्यामध्ये हत्तीची रचना आपण करू शकतो. आतमध्ये सांगाडा तयार करायचा लोखंडी ग्रिलचा आणि झाडाची लावायची नंतर ते कट करत जायचे. त्याच्यामध्ये आपण असा गोल आकार आपण करू शकतो, त्रिकोणी आकार करू शकतो झाडाला. बरोबर का बघा. त्याच्यामध्ये आपण ह्युमन फेस पण करू शकतो, मानवी चेहरा. त्यामुळं गोल्डन ड्युरॅन्ट असा वेगळ्या पद्धतीने वापरायचा जाऊन प्रामुख्यानं हे कुंपण वनस्पती म्हणून आपण बघणार आहोत. काय शंका याच्यामध्ये नाही. त्यानंतर त्याप्रमाणे जो जे उपलब्ध आहे ते मी सांगतो. इकडे सॅम्पल घेऊन विलायती चिंच दुसरी आहे ती विलायती चिंच. तर याचं इंगाडल्स शास्त्रीय नाव आहे, इंगाडल्सिस. विलायती चिंच म्हणतो आपण आपल्या स्थानिक भाषेमध्ये. तर याच्या अभिवृद्धी बियापासून करतात. हा जो झाडासारखा उंच वाढतो, कट करून मात्र आपण 3 फूट 4 फुटावरती ठेवू शकतो, बॉक्स पद्धतीने वाढू शकतो. अतिशय काटक आहे, याला रोग आणि किडींची बाधा होत नाही, समस्या नाहीये आणि पाणी सुद्धा अतिशय कमी लागतं आणि त्याला काटे असतात. त्यामुळं खूप चांगल्या पद्धतीनं कुंपण म्हणून भूमिका पार पडतात. कणेर त्याच्यामध्ये तांबूस तांबडी फुलं असणारी आणि पिवळी फुलं असणारी 2 प्रकारात उपलब्ध आहेत. तर ही कणेरी सॅम्पल आहे. तर हे आपण असं कुंपणाला लावू शकतो. याची उंची सुद्धा 3 फूट 4 फुटापर्यंत येते. अतिशय विषार असते जी मुळं, तसं जनावर खात नाही, त्यामुळे ह्याला आपण कट करून ठेवलं. फांद्या तसे विरळ असतात, मात्र फुलं पण येतात आणि कुंपण म्हणून चांगल्या पद्धतीने काम करतं. कमी पाण्यामध्ये येतं आणि तो खूप चांगल्या पद्धतीने धरतो. सगळ्यात महत्वाचं जनावर खाल्लं जात नाही, त्यामुळे ह्याला विशेष आपल्याला वेगळी काळजी घ्यायची गरज नाही. त्यानंतर पुढची वनस्पती सांगता येईल करवंद. करवंद सर्वांना माहितीच आहे. तर हे झुडूप वजा वाढतं, फळझाड आहे, काटे असतात फांद्यांवरती. हे जो वैशिष्ट्य असं आहे की आपण ह्याला छाटून अभिवृद्धी करू शकतो. अति पावसामध्ये पण येतं आणि कमी पाण्यामध्ये पण येतं. कोकणासारख्या ज्या ठिकाणी वर्षाकाठी 3000 मीटर पाऊस पडतो, तशा 3000 पेक्षा जास्त मीटर पाऊस पडणाऱ्या भागामध्ये, तो अति पावसाचा भाग आहे, त्या ठिकाणी पण येतं आणि आपल्या भागामध्ये 300 ते 400 मिलीमीटर पाऊस पडतो, आपल्या भागात पण येतं. तर ह्याला अतिशय चांगल्या प्रकारची फळं पण येतात, त्यामुळे फळांचा पण उपयोग आपण करून घेऊ शकतो. कुंपण म्हणून निश्चित चांगल्या पद्धतीने आहेच. तर हे झालं करवंद. त्यानंतर डिडोनिया, बंदुकी असं म्हणतात, डिडोनिया. तर ही असं लांबट पानांची वनस्पती आहे. 3 फूट ते 4 फूट वाढते. अभिवृद्धीसाठी सोपी आहे, छाट क्रमापासून कमी पाण्यामध्ये वाढते आणि खूप चांगल्या पद्धतीने कुंपण होऊ शकतं. जनावर सहसा खाल्ली जात नाही. त्यानंतर एडिलॅन्थस. आपल्याकडे डिपार्टमेंट आहे, अशा पद्धतीने पानं असं फडासारखी याच्यावरती छटा असते, काट्याची सपोर्ट रचना. हे काय इतकं उंच कुंपण तयार होत नाही, मात्र 2 फुटापर्यंत तयार होतं. अतिशय काटक प्राणी असते, कमीत कमी पाण्यामध्ये येते आणि ह्याला रोग कीड किंवा जनावर खाणं हा विषय येत नाही. सुशोभनाचं पण काम होतं आणि कुंपण म्हणून बाहेर जर बांधकाम असेल तर आपल्याला खूप चांगला पद्धतीने मिळतं. ह्याच्याच जीवावरती कुंपण करायला म्हटलं तर थोडंसं अशक्य आहे. ठीक आहे. तर हे पेडीलॅन्थस. त्यानंतर मोरपंखी. तर मोरपंखी सर्वांना माहिती आहे, तुझ्या तुझ्या ओरिएंटल शास्त्रीय नाव आहे. इथं झाड बाहेर येत आहे. अशा पद्धतीनं पानं असतात आणि ही बॉक्स पद्धतीने कापून आपण ठेवू शकतो. टोपारी कलापासून खूप चांगल्या पद्धतीने होते. एकेरी मांडू शकतो, सलग मांडू शकतो आणि कमी पाण्यामध्ये येते. गोटी कलम पद्धतीने अभिवृद्धीची करत असतो आपण. ही मोरपंखी बॉक्स. त्याला काटे नसतात, मात्र हे सलग पद्धतीने काम चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. त्यानंतर इरॅन्थिमम. तर ही तांबड्या पानाची वनस्पती आहे, झुडपासारखी वाढते आणि छाटकामध्ये अभिवृद्धी करते. थोडंसं नाजूक आहे, मात्र आतल्या भागामध्ये बाहेर कुंपण आणि आतमध्ये लागवड अशा पद्धतीने आपण हे करू शकतो. हे सुशोभनाचं अधिक चांगल्या पद्धतीने काम करते कुंपणापेक्षा लाल पानांचं. ही इरॅन्थिमम वनस्पती. त्यानंतर हेमेलिया.
तर हेमेलिया ही विना काटेरी आणि चकचकीत पानं असणारी, त्याला असं घोसामध्ये फुलं येतात रुक्मिणीसारखी, आणि ही 3 फूट 4 फूट 5 फुटापर्यंत उंच वाढते. एकेरी आपण लावू शकतो का सलग पण लागवडीची करून कुंपण करू शकतो. सलग लागवड असल्यामुळे जाडी रचना तयार होते आणि आतमध्ये जनावर सहसा जात नाही. सुशोभनाचं काम पण अतिशय चांगल्या पद्धतीने होतं. त्यामुळे ह्याच्यामध्ये दोन्ही प्रकारच्या वनस्पती आहेत, काटेरी आणि परफेक्ट सजीव कुंपण म्हणून वागणाऱ्या पण आहेत, आणि काही विना काटेरी मात्र इतर त्याचे अंग चांगले असल्यामुळे सुशोभनाचं काम करणाऱ्या पण आहेत. त्यातलं जास्वंद सर्वांना माहिती आहे. जास्वंद तर ह्या जास्वंद वनस्पतीचा पण वापर आपण कुंपण म्हणून करू शकतो. हा खाली पडल्यावर तर ही आपण अभिवृद्धी छाटणापासून करू शकतो. फांदी छाटणं मोठी कलम पण करता येतं, आणि हे सुद्धा अतिशय काटक प्रजाती आहे, कमी पाण्यामध्ये येते. पण त्याला काही वेळेस मावा किडे थोडा त्रास होतो. आता रोगवर किंवा कीड म्हणून प्रतिबंधक औषधं फवारण्याची गरज नाही. काटक प्रजाती आहे जास्वंद, त्याला चांगल्या रंगाची फुलं पण येतात आकर्षक अशी. मग आपण कुंपण म्हणून जेव्हा करतो फुलापर्यंत त्याला सहसा येऊ देत नाही, तर हे सहज उपलब्ध होणारं जास्वंदीचं कुंपण सांगितलं. त्यानंतर आपण सोपं घेऊया. त्यानंतर घाणेरी, आधी काय उदाहरण लिहून ठेवा, अपेक्षित नाही. घाणेरी सर्वांना माहिती आहे, त्याला काटे असतात, बियापासून वाढवता येतं आणि अतिशय काटक प्रजाती, त्याच्यावर रंगीबेरंगी फुलं येतात. त्याला कट करून आपण ठराविक पद्धतीने वाढवू पण शकतो. तर लँटेना कॅमेरा असं शास्त्रीय नाव, यातली डॉर्फ व्हरायटी आपण कड सुद्धा वापरू शकतो. ही उंच वाढणारी व्हरायटी यातली सेमी डॉर्फ, आणखीन सरपटणाऱ्या पद्धतीने वाढणारी, आणखीन उंच, अशा 3 प्रकारामध्ये उपलब्ध आहे. तर ही लँटेना कॅमेरा किंवा घाणेरी म्हणून आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यानंतर आणखी एक पॅन्ट ह्याच्यामध्ये लिहिलेलं नाही, तर ही आहे चिलार वनस्पती. चिलार तर त्याला काटे इतके जोरदार असतात, तुम्हाला दाखवतो मी. हाताने कट नाव आहे, हे निघत नाही आता, शोकाचं काटे निघत नाही. दुसरं काटे असं हात बाजूला होतं, रक्त काढू शकतो. एवढे असे अतिशय चांगल्या दर्जाचा कुंपण तयार होऊ शकतं. एकही जनावर आपण देऊ शकणार नाही. 2.5 ते 3 फुटापर्यंत सहज वाढतं, जाळीदार रचना तयार होते. त्याला बिया येतात, ते बियापासून आपण वाढवू शकतो. तर ही चिलार वनस्पती, हे दोन्ही काम होऊ शकेल. सुशोभनाचं पण काम होईल आणि कुंपणाचं पण काम तर अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. अभिवृद्धीला सोपी आहे, कमी पाण्यामध्ये येते आणि छाटणीला सुद्धा प्रतिसाद चांगल्या पद्धतीने देते. अशा पद्धतीनं ह्या आपण वनस्पती बघितलेल्या आहेत. आपण पुढे जाऊन आता या ठिकाणी किनारी वनस्पतीची माहिती आपण घेऊ. किनारी म्हणजे एजेस. तर एखादा आपण अशा पद्धतीने हिरवळ केलेली आहे, एखादा रस्ता केलेला आहे किंवा एखादी ड्राईव्ह केलेला आहे, तर याच्या कडा सजवण्यासाठी उपयोगाचा प्रामुख्याने करतात. कड सजवण्यासाठी तर ही अशी आपण कड सजवणार असतो. समजतंय? असं जवळजवळ उपयोग करतात. ह्याच्या कडेने जी कमी उंची झाडं लावतात तर त्याला म्हणायचं किनारी वनस्पती. त्याच्यामध्ये विशेषतः बघा, त्याच्यामध्ये अल्टरनेटर आपण लावू शकतो, रिबन ग्रास लावू शकतो. त्यानंतर कोलियस या ठिकाणी लावता येतं. आता सांगितलेले लँटेना कॅमेरा म्हणजे कमी उंचीची घाणेरी वनस्पती आपण त्यामध्ये लावू शकतो. पिलिया नावाची वनस्पती ती आपण त्या ठिकाणी लावू शकतो. अशा ह्या वेगवेगळ्या कर्दळचा पण उपयोग आपल्या किनारी वनस्पती पण करता येतो. तर अशा ह्या वनस्पतीची अभिवृद्धी सलग पद्धतीने करावी लागते. सर्वसाधारणपणे 1 फुटावरती रोपं लावत जायची आणि नियमितपणे त्याची निगराणी करत त्याची काळजी घेऊन खत पाणी व्यवस्थापन करायचं आणि गरज पडल्याप्रमाणे छाटणी करून एक गट सजवण्याची पद्धत आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनं हा एक मुख्य भाग आपण त्या ठिकाणी पूर्ण केलेला 10वा. त्यानंतर पुढचा येतो 11वा गट, पाम वनस्पती. तर नारळ कुळातल्या वनस्पती आहेत पाम वनस्पती, म्हणजे नारळ गटातल्या. लक्षात आहे बघा. पाम वनस्पतीचं वैशिष्ट्य काय असतं? बहुवर्षावी असतं. बुंदा आकर्षणाचं काम करतो. रोग किडीची समस्या नाही.
आकर्षक कर्णसंभार असतो. तर यासाठी आपण याची लागवड करतो. उद्यानामध्ये आपण हे रस्ते दुतर्फा प्लेइंग ग्राउंड, पॉन्ड, उद्यानाचे कर अशा ठिकाणी आपण लावण्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे. तर याच्यामध्ये वेगळ्या प्रजाती आहेत. प्रजाती मी सांगितली पहिल्यांदा अरेका पाम, त्यानंतर फिशटेल पाम, त्यानंतर बॉटल पाम, शॅम्पेन पाम, ट्रॅव्हलर पाम, त्यानंतर लिहून घेतात ते याला काय घ्या. त्यानंतर बिस्मार्किया पाम, अशा प्रकार सांगितलेले आहेत. त्यानंतर फॅन पाम. तर ही नावं कशी दिलीत बघा. हा सुपारी सारखा दिसतो पण अरेका पाम आहे. सुपारी सारखा दिसतो. अरेका म्हणजे सुपारी, अरेका नट. आणि कोकोनट पाम तर आहेच आहे. कोकोनट हा क्रिस्टल पाम, याची जी काही पानांची रचना शेपटी आहे तर ती अशा पद्धतीने माझ्या शेपटीसारखी असते म्हणून क्रिस्टल पाम म्हणून. हा सुपारी सारखा दिसतो म्हणून सुपारी अरेका पाम म्हणतात, त्याला क्रिस्टल पाम म्हणतात. बॉटल पाम त्याची जी काही खोडाची रचना आहे अशा बाटलीसारखी असते म्हणून बॉटल पाम असं म्हणतात. त्यानंतर शॅम्पेन पाम, त्याची जी काही खोडाची रचना आहे तर ही अशा पद्धतीने शॅम्पेनच्या बॉटल सारखी असते, मूळ असते तशी. हा शॅम्पेन पाम, हा बॉटल पाम, हा फिस्टेल पाम. लक्षात का बघा. हा ट्रॅव्हलर पाम आहे. ट्रॅव्हलर पाम तिची जी काय पानांची रचना आहे तर ती अशी एकामधून पुढे 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 पाण्यात कशी. फुलांचं फुल बाहेर. हा ट्रॅव्हलर पाम आहे. लक्षात येईल. त्यानंतर बिस्मार्किया पाम पुढचा. तर बिस्मार्किया पाम हा फॅन पाम सारखाच आहे, मोठ्या आकाराच्या फॅन सारखा. फॅन म्हणजे हातपंखा असतो कोणी त्या पद्धतीनं. पण ह्यावरती छटा जी असते तर ती राखाडी छटा असते. राखाडी हे काढतो नाही, तिकडचं झालं सगळं सगळं बरं ठीक आहे. हा फॅन पाम नारळ सर्वांना माहिती आहे. तरी सुद्धा नारळ जवळ काढले. आता मग बिस्मार्किया जवळ राहतो सांगतो मला कसं आहे. तिथे काढतो बिस्मार्किया. बिस्मार्किया पाम हा उंच वाढतो, पानं मोठी असतात.
आणि ह्याला जी काय छटा असते ती राखाडी छटा असते, राखाडी पान असते ऍश कलर राखेस. तर आपण यातले काही प्रकार हिरवळीच्या मध्यावर लावू शकतो, रस्त्याच्या कडेने लावू शकतो, तळींच्या बाजूला लावू शकतो, प्रवेशद्वाराच्या ठिकाणी दोन्ही बाजूला लावू शकतो, उद्यानाच्या कडेने लावू शकतो. तुम्हाला टेकड्यांच्या मध्ये असा रस्ता केला, रस्त्याच्या बाजूने आपण लावू शकतो, सरळ रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपण लावू शकतो. अशा पद्धतीने हे पामचे प्रकार आहेत. त्यातले काही प्रकार अरेका पाम सारखा कुंड्यांमध्ये पण लावता येतो. त्यानंतर टेबल फॅन पाम हा सुद्धा कुंड्यामध्ये लावता येतो. अशा वेगवेगळ्या पद्धतीनेचा उपयोग आहे. ठीक आहे, काय शंका आता कुठल्याची? कुठलं काढत राहिली आकृती पूर्ण झाले? पुढे जाऊयात आपण आता. ठीक आहे, आकृती संपलाय पाम वनस्पती. पुढे जाऊन आपण बघूया शेवटचा प्रकार आहे आता कुंडीतील शोभवंत झाडे. पॉटेड प्लांट्स. या सांगतील आपल्याला व्याख्या. तर ज्या शोभवंत वनस्पतीची कुंड्यांमध्ये लागवड करून त्याचा उपयोग सजावटीसाठी करतात त्याला कुंडीतील शोभवंत झाडे किंवा पॉटेड प्लांट्स म्हणतात. ज्या शोभवंत वनस्पतीची कुंड्यांमध्ये लागवड करून सजावटीसाठी वापर करतात त्याला पॉटेड प्लांट्स असं म्हणतात. आता याचं काय महत्व आहे बागेमध्ये, त्याचा उपयोग काय आहे आपण बघूया. तर ज्या ठिकाणी व्हरांडा, बाल्कनी, पायऱ्या झाड लावता येत नाही, ज्या ठिकाणी झाडाची लागवड होत नाही, अशा ठिकाणी आपण त्याचा उपयोग करू शकतो. बरोबर आहे. त्यानंतर शिंकाळी पद्धतीने आपण हवेमध्ये सुशोभन करू शकतो. हलका देखावा आपण हा करू शकतो. एखाद्या दुसऱ्या ठिकाणी लगेच आपण करू शकतो. त्याच्यामध्ये समूह मांडणी आपल्याला करता येते, सुशोभन करता येते. समूह मांडणीद्वारे सुशोभन करता येते. त्यानंतर गृह सजावट करता येते. कार्यक्रमाप्रसंगी सजावट करता येते. त्याचा वापर आपल्याला करता येतो. कमीत कमी वेळेमध्ये आपण हे सगळं करू शकतो. त्याचे वेगवेगळे फायदे आणि हे त्याचं महत्व आहे. आता सोबत ऐकत ऐकत करून घेण्याचा प्रयत्न करा. आता ह्याचे ते प्रकार. तर सावलीत वाढणारे, अर्ध सावलीत वाढणारे, त्यानंतर उन्हात वाढणारे, शिंकाळी, त्यानंतर पर्णशोभिवंत, आकर्षक फुलांचे, अशा प्रकार आहेत. त्यानंतर एकेरी किंवा समूह मांडणी, त्यासाठी फिक्स आहे. आता सावलीत वाटायला इंडोर मध्ये वापरता येतात. याचा उपयोग करतात इंडोर, घरामध्ये वापर करतात इंडोर. लक्षात येईल. यामध्ये डफिन बॅकिया ही जी व्हरायटी आहे, डंबकिन असं म्हणतात, डफिन बॅकिया तो इंडोर मध्ये वाढतो. त्यानंतर कॅक्टसचे काही प्रकार आपण आतमध्ये ठेवू शकतो. त्यानंतर अर्ध सावली प्रकार. तर याच्यामध्ये क्रोटॉनच्या व्हरायटी आपण लावू शकतो.
थोडा वेळ सावली थोडा वेळ ऊन असेल अशा घराण्यात आपण ठेवू शकतो. त्यामुळे उन्हात वाढणार आहे तर याच्यामध्ये ड्युरॅन कार्प आपण ठेवू शकतो. फॉरेनच्या व्हरायटीज आपण ठेवू शकतो या ठिकाणी. त्यानंतर शिंकाळी, हँगिंग प्रकारामध्ये तर यात हवेमध्ये वाढणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्यामध्ये विशेषतः पिलिया, हवेमध्ये आपण यात बेड करावा लागतो, कोकोपीटचं बेड करतात लावायचं. किंवा रिकोस्टालिस रेट्युसा म्हणून वनस्पती आहे ती आपण त्या ठिकाणी शिंकाळीमध्ये लावू शकतो. त्यानंतर पर्णशोभिवंत, जी पानशोभिवंत आहेत, क्रोटॉनचे प्रकार पर्णशोभिवंत आहेत. त्यानंतर आकर्षक फुलांचे, तर आकर्षक फुलांच्या मध्ये विशेषतः हायड्रिंजिया ही वनस्पती आकर्षक फुलांची आहे ती आपण त्यामध्ये लावू शकतो. आणि एकेरी मांडणीसाठी उपयुक्त म्हणजे पामचे प्रकार आपण एकेरी मांडतो. हायड्रिंजिया एकेरीमध्ये पामचे प्रकार मांडू शकतो आणि समूह मांडणीमध्ये पिलिया हा मांडू शकतो. एकेरीमध्ये पामचे प्रकार आणि समूह मांडणीमध्ये पिलिया. ठीक आहे. शिंकाळीसाठी पिलिया सांगितलं, ऑर्किड करतात ऑर्किडचे प्रकार. अशा पद्धतीने आपण पॉटेड प्लांट्स म्हणजे काय बघितलं, त्याचं महत्व, उपयोग बघितले, त्यानंतर प्रकार बघितले. आता शेवटचा भाग आहे ते उदाहरणांचा. तिथपर्यंत घेतलं सगळं. आता तिकडं विचारलं होतं उदाहरण. पहिला आहे तो डफिन बॅक्टेरिया. डफिन बॅक्टेरिया त्याला डंबकेन असंही म्हणतात. तर हा छाट म्हणून वाढवता येतो. अशी लांब पानं असतात, त्यावरती छटा असते. डफिन बॅक्टेरिया पॉट कल्चरसाठी उपयुक्त आहे. दुसरं क्रोटॉन. तर क्रोटॉन मध्ये अनेक प्रकार आहेत. काही लांब पानाचे आहेत, काही बल्काच्या पायासारखे प्रकार आहेत, काही छटा असते ठिपक्यांची, काही गर्द हिरवे असतात, काही तांबड्या असतात. ड्रेसिंग सारखा प्रकार तांबड्या पानांच्या रूपात ज्वारीसारखा दिसतो. त्यानंतर अँथुरियम. तर अँथुरियम ही जी वनस्पती आहे अशा प्रकारे आपण लावतो पॉटमध्ये. ह्याला अशी पानं येतात आणि यातून एक असं तांबूस पानांचा छटा असणारा भाग बाहेर येतो. ह्याला अशी या ठिकाणी कंसारखी रचना असते. हा अँथुरियम आपण इंडोरमध्ये लावू शकतो. टिश्यू कल्चर पद्धतीने वाढवतात. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण या प्रकरणाला विराम देतो.